जनावर बिनावर काही सापबीप काही दिसला ना तर मी पहिले सांगता का मी मागच्या मागं पलन. हा, मी तुला आवाज पण देणार नाही, मागच्याच पलन. तर गुड मॉर्निंग गाईज, कसे आहेत तुम्ही? आय होप नक्की चांगलं असणार, चांगलेच राहा, निरोगी राहणं, भारीवाले राहा गाईज. तर गाईज वेलकम टू युअर फेवरेट चॅनल अखिलेश 6101 भारीवाला काम ना. रिकामी आहे पिशवी अजून, भरू आपण. लोकेशन बघू शकता, कंटोल्यानं आल्या. एक फिल्टर आहे ना, एक मी आपली गाडी तिथं मागं लावले. बिल्डिंग आहेत का तिथं, गोदरेज येईल. बघ काढतो एक 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 दोन दोन गाई घेतल्या जमा करायला. कंटोली बारीवाला काम ना, गुरुवार आहे ना गाई, ओम साईराम बारीवाला काम आहे. तर ते पिकले का रे तिथं? पिकल्या गाईच काही झाल्या ते. गाई हे बघा, पुरा आतमध्ये ना जंगल एरिया आहे का ना. चालले त्याला माहिती आहे ना काही कंटोल्यांचा. इथं देवस्थान पण आहे, खिंडींचा देव बोलताना काही तिथं आहे का, इथंच आहे. आबी जनावर बिनावर काही सापबीप काही दिसला ना तर मी पहिले सांगता का मी मागच्या मागं पलन. हा, मी तुला आवाज पण देणार नाही, मागच्याच पलन. बघ कसं काम आहे, पुरा जंगल ना. बघा इकडं घुसले आता. हे बघ बाबा, जागा कशी आहे बा. हात का त्याच्यात एक दोन अशा थांब ना, एक दोन बघून ठेवू अशा. असं काम आहे का काही. बघा बघीचं काम आहे बा, असं आहे. तर गाईचं अजून काम चालू आहे शोधाचा ना. मधीनच गाईचं साप पण भेटलेला एक. मी तर पालालेली बोललेली ना. यो म्हणजे कसा साप बी पकडतो ना गाईत, तर त्याच्यामध्ये गेलता पकडायला ना. नंतर पालाला तो सापच पालाला गाई याला बघून ना. आता कुठं कुठं तिथं काय माहिती, त्याला सगळं गाईचं अड्डं माहिती आहेत कंटोल्यांचं. तेव्हा आता तिथं गेले गाईच बघायला, बघतं. आणि बरीच गाई जमा केल्या नाही बा याच्यामध्ये थैलीन. लास्टला तुम्हाला दाखवीन. यो ना गाई साप बी पकडता का तराल पकडतं. आम्ही एका शालन एकाच वर्गात होतो ना. अभ्यास नसर केला ना का यो काय करायचं माहिती आहे का, किशन सापानं यायचा पकडून ना, मग द्यायचा सोडून. तर म्हणजे ना शाळेमध्ये ना असा अभ्यास नसतं केलेला ना, होमवर्क वगैरे असा टीचर उभे करायचे ना, सगळ्यांना मार खाऊन द्यायचा ना. मग याची मार खायची वारी यायची तेव्हा साप चोरून द्यायचा किशनच्या काढून. आवर डेंजर काय. आम्ही शाळेमध्ये कांड केलेलं. तुम्ही क्लायमेट बघू शकता, पुरं जंगल आहे गाईच. आणि मी तर घामाघूम झाले. आपली AC काम आहे इथं आपल्याला अशा जागो. तर पुरा अख्खा घाम आहे बघा गाईच, पुरा घामाघूम झाले ना. इथं ऑफिसला पण जायचं आहे आपल्याला, पण ही मजा वेगळीच असते गाईच पावसाळ्यानंच. आणि कंटोली गाईच बारीवालाच काम असतं. गेल्या वेळेला चालतो इथं पण नव्हती भेटली. कातोरी पक्की लातार गाईच, जाम लातार लोक. ते स्वतः काढतात पण ते ताणं तोडून पण जातात आवडी. तर बघू काढलं त्यांनी, अजून प्रोसेस चालू आहे ना. त्याला अख्खी जागा माहिती आहे गायचं, कुठं भेटतं ना कुठं नाही. ते बघू चला, खरोखर सापाला जाम भेटतं आपण. तर काही हे बा कंटोली, हे बा इथं पण आहेत, हे इथं पण आहे, इकडं पण आहेत. हे अशा ताणं वगैरे बरीच आहेत इथं. तर चला घेऊ काढू पटापट. पाऊस याच्या आतमध्ये ना, घामाघूम झाले काय. तो पण पिकलेले पण आहेत गाईज. हे बघ पिकले ना काही, बरेच आहेत गाईज. हे बघा तर गाईज हे ना असं ताण्यावरती देतात ना. हे बघ अशी मेहनत असतं गाईज, शोधायला लागतात पक्क ना. त्याचं काम चालूच आहे. मगाशी दिसलेला साप आता नाही आहे ते. बरं हात गाईच
म्हणजे आल्या तारखेला काहीतरी आहे फायदा आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता घामाघूम मस्तपैकी रानभाजी काही साधी नाही गाईज. आपण विकत घेऊन पण खाऊ शकतो, पण ही अशी काढून भाजी केलेलीची ना मजा वेगळी असतं. तर केलं ना जमा गाईज बरीच, पण घाम पण तसाच फुटले. तर गाईज बघू शकता हे बा पिशवीमध्ये बरीच जमा केली एवढी आता बा तो नीट निघला गाईज. आपण पण निघू आणि काम आहे आपल्याला ऑफिसचा, पण आधी घरी जाऊ, परत एकदा आंघोळ करू, शावर घेऊ आणि मग ऑफिसला जाऊ गाईज. कारण की घाम फुटलं गाईज, पाऊस नाही आणि हीट बेकार काम. निघू झाला गाईज, घरी गेल्यावर दाखवता कंटोली. तर गाईज हे बा फायनली कंटोली आज भेटलीच आपल्याला थोडीशी. फायनली मस्त भाजीचं काम आहे गाईज. फायनली म्हणजे आपल्याला रानभाजी त्या दिवशी गेलो तर दुर्गेशनं मी पण भेटले नव्हती. कातोरी काय करतात जाऊन ना ते तानं खुडतान म्हणजे कंटोरी खुडतान पण, आणि तानं सगळं तोडून ठेवतात काही. तर मग भेटत नाही मला दुसरी परत ते. तर आज त्याने काढली याने अभिनी बरं बघितलं तर सापबीत पकडायला काही धावतो. मी निघलो नीट बोलू ती कंटोली पण नको बोलू मला आता काम केलं बोल. तर अँटिकच पीस आहे काही तो शालन पण ना तसाच करायचा. म्हणजे अभ्यास होमवर्क नाही केला ना का खिशामध्ये गायच ना ते नाणेटं म्हणून सापयाचं पहिले ते चावाचं बी होतं नसतं ते खिशान भरून न्यायचं ना. मग सगळ्यांना उभा केला ना का सगळ्यांना मार खाऊन देईल ना. मग नंतर त्याची मार खायची बाहेर आली का तो कालचा साप सोडून द्यायचा ना. तोच वाटतं मॅडम साप आहे बोलतो सगळी पाला पण. म्हणजे आम्ही एवढ्यापर्यंत कांड केलेलं आहात शालन असा काम आहे गाईत ना. तोच होता तो बरोबर लय आतरंगी. तर उद्योग बघू ना आज दुसरं आज ऑफिसच्या कामासाठी आता निघणार आहे बाहेर. तर उद्योगला भेटून जाऊ. हे बघ उद्योग चालू होतं काही इकडे दलन या करून या केले ना. आता झाड नाही बा हात बा उद्योग कंट्रोलला गेल तू आणले जरा संध्याकाळी बनवू ना मस्त. हां आहे काही पण ना बोलू आता नको बोलू. एवढ्या मेहनतीने आणल्या आणि घाम घालून कमी घाम फुटलेला का मग. अरे तर आभी ना मी गेल तू हा क्रिकेट ना करू जा कंटोली चालते काय तो तर लागला बघायला जरा गावात ऐकलं लगेच करायला बी लागतं. काय रे काय आहे हा जरा गावात आला का करायला बी लागतं. रॉकी काही जे आपलं ना वर्कआउटचा सामान जुना म्हणजे जिमचा आता वर्कआउट करत नाही सामान राहिले तसं काही. आपलं ऑफिसचं काम आहे तो करून येऊ आणि नंतर आलं भेटतं काही डायरेक्ट जेवायला जाता घरी येतं काही काय माहिती. तर ह्या किरकिर उद्योग चालू आहे. चूल पेटवले मस्तपैकी किरकिरनी काय ठेवले डाल आहे हा पिवळी डाळ या काय चुलीवला भारीवाला काम. तर या गाईत खिचडी भात भजे बनवल्यात घरातच. भज्यांच्या मिरच्या गाईत घरानंच सलाड आपला. तर कसा काम आहे गाईत असून तर या जेवायला या थोडासा या. तर भूक लागली गाईत आणि थोडा आराम करू कारण की ऑफिसचा काम नंतर पण आहे. तर थोड्या वेळात आराम करू ना मग गाईत जाऊ नये. तर या जेवायला. गुड इव्हनिंग गाईज. या संध्याकाळचं आपलं ग्रीन टी बघ आता बसले असं काम आहे. हे बघ गँग घेऊन आली हे बघ आजूबाजूची गँग जमा करतात ना गाईचं इथं बसताना ते बॅट बॉल बघ घरात खेळत बसताना काही पोरा ना का तुम्हाला दोघांना ते बॅटीचे पोरी. हां तर काही हे बा आपलं दुपारची कंट्रोली काही साफ करायला घेतलं स्मिताने असा काम आहे. तुम्हाला सांगायला काय कर तू मला सांगतं तूच कर
खायला दोघा मग साबणे हां मग दे ना मी साफ कर जरा मग ऑफिसला जा तू खा हां काय हां काय आऊट आहे आता पप्पानी बघला मिनी बघला काही आऊट आहे का बाई दोघं आऊट आहेत जा तिकडे मला तर असं काम आहे काही तो खेळताना ते ना आऊट आहे का या पाऊस आला काही आता करतो मी हिने साफ करायला पाहिजे तुम्हाला तुम्ही करा मग तू जा ऑफिसला मी करतो ना मीनेच घेतला ना करायला मग असा काम आहे तर निघू काही तो पण मस्त वेगळी डॅंगापासून बसलं तिथं ना पाऊस आता चालू झाला पाऊस कमी झाला बसले बघ तर पाऊस कमी झाला का निघू ऑफिसला टाईम झाली जाईल कारण की म्हणजे मी जाऊन आले मग पण ना आता जायचं घेतलं तर चल पाऊस येणार नाही पाऊस आला मी तुम्हाला बोललो का पाणी उठून आले हां मग ते आकाशवाणी भारी करते हा तर बघायचे मला ना हां दाखव आकाशवाणी काही कोणची गरज आली तर उपट्या घालून असा काम आहे आकाशवाणी करायला चालली तर चला काही आजची व्हिडिओ काय कशी काय वाटली सांगा कमेंटमध्ये आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला शेअर करा तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत आणि जे पण कोणी नवीन असं काही तो सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लगेच बेल आयकॉन दाबा म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जातील काही तर चला काही मी भेटतो सकाळी तुम्हाला नवीन आणि भारीवाले व्हिडिओच्या बरोबर शुक्रवार आहे उद्या आमचा वार आहे आपला माझा वार आहे उद्या तर उद्या काहीतरी भारीवाला काम काय इच्छा होतं बाई हा नाही पाल नाही निघत कशाला धरायचा काही अधिक महिना पडलेला नाही धरा मग श्रावण महिना हे बा असं काम आहे काही बलजबरीचाच होता इकडं पाल मग तू नको मी बनवून खात मी काही व्हिडिओ बघा आपल्या शॉर्ट व्हिडिओ पण आपल्याला बघू टाईम आहे सांगेल तुला विचार करून मी टाईम येऊन राहिला फक्त आता फक्त रविवारीच खायचं सांगेन तुला विचार करून सांगेन मी तर चला काही मी भेटतो सकाळी तुम्हाला नवीन आणि भारीवाल्या व्हिडिओच्या बरोबर शुक्रवार आहे उद्या भारीवाला काम टाटा बिर्ला ना अंबानी या ना दोघं ना वाटत आता